नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या किचनमध्ये म्हणजेच वैष्णवी किचन्समध्ये. तर आज आपण कमी वेळात कशी पावभाजी होते ते आपण बघणार आहोत. चला तर मग पावभाजीच्या रेसिपीकडे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भाजीला. इथे आपण भाज्या सगळ्या चिरून घेऊया. बीट, टमॅटो, कांदा, गाजर, बटाटा, शिमला मिरची, मटार, फ्लावर, बीट. बीट आपण भाजीत टाकूया जेणेकरून चांगला कलर येतो. हे आपण कुकरला लावून 5-6 शिट्ट्या करून घेऊ. कुकर गार झाला की पावभाजीतलं पाणी आपण साईडला काढून ठेवूया. पाणी साईडला काढून झालं की भाजी चांगली स्मॅश करून घेऊया. चारी बाजूने स्मॅश करायची आहे. इथे चांगली भाजी आपली स्मॅश झालेली आहे. आता आपण एकीकडे गॅस चालू करून कढई तापत ठेवूया. कढई तापली की तेल टाकूया. तेल तेवर तापत आहे. मसाले बघूया. एका वाटीत 2 चमचे पावभाजी मसाला टाकला आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचा तिखट, 1 चमचा धनापूड. तेवर आपलं तेल इथे तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पेस्ट टाकूया. आलं, लसूण, मिरची. पेस्ट टाकून झाली की ती चांगली हलवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये चिरून ठेवलेले टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, मटार टाकूया. मिक्स करूया. शिजण्यासाठी आपण मीठ टाकूया. आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया. इथे शिजत आल्यावर आपण सगळे मसाले टाकूया. मसाले टाकून झाले की परत एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स झाले की आपण पावभाजी टाकूया सगळी. पावभाजी टाकून झाले की आपण साईडला काढून ठेवलेले पाणी टाकूया. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. मिक्स करून घेऊया. आणि इथे आपली पावभाजी ही तयार झालेली आहे. स्वादिष्ट अशी चमचमीत झटपट होणारी पावभाजी आपली तयार आहे.